किनवट तालुक्यातील सारखणी येथे प्रथमच हिरानाईक नगर येथे सेवालाल महाराज यांच्या झेंड्याची स्थापना करून प्रतिमेचे पूजन केले। सेवालाल जयंतीनिमित्त भाषण करून अनेक चिमुकल्यांनी सेवालाल महाराज यांच्या जीवनचरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले व भीमनीपुत्र मोहन नाईक व भीमनीपुत्र अमोल नाईक यांनी सेवालाल महाराज यांच्या जीवनचरित्रावर लिहिलेले पुस्तक पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले। यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिरा नाईक हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते सचिन नाईक, गोर सिकवाडीचे दिनेश काशीनाथ राठोड, गोरसेनेचे संजय राठोड, रामराव राठोड, फकीरा पवार, मिलिंद कांबळे, पत्रकार त्र्यंबक पुनवटकर, डॉक्टर प्रवीण पवार, नारायण सांगळे, अमोल नाईक, बोईनवाड सर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी गोरसिकवाडीचे दिनेश काशीनाथ राठोड यांनी क्रांतिकारी सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुटी तालुक्यातील गुलाल डोली गावात झाला। आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते। सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील एक समाज सुधारक होते। सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी क्रांतिकारी कल्याणासाठी त्यांनी शूरवीर, मानवता, पर्यावरण रक्षण, धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरुद्ध लढा सुद्धा उभारला होता। समाजातील अनिष्ट रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून प्रहार चढवून सामाजिक सुधारण्यासाठी आग्रही भूमिका घेतली व त्यांचे वचन रपिया कटेरो पाणीवक जाय पलके पलकेर खबर मलकीन कळी म्हणजेच मोबाईल जानजो छांजो पचत मानजो र असे सेवालाल महाराज यांच्या जीवनचरित्रावर अनमोल मार्गदर्शन केले व अनेक मान्यवरांनी सेवालाल महाराज यांच्या जीवनचरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले। यानंतर सेवालाल महाराज उत्सव पालखी व प्रतिमेचे मिरवणूक हिरा नाईक नगर येथील व गावातील फाट्यावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। येथील वसंतराव नाईक चौक येथे युवा नेते सचिन नाईक यांनी बंजारा लेंगीवर आपले नृत्य सादर केल्याने उपस्थित सर्व समाज बंधूंची मने जिंकले। यावेळी गावातील सरपंच सूर्यभान सेडाम, भीमराव महाजन, नवीन वाघमारे, नारायण सांगळे, संजय पवार, निलेश चव्हाण, संजय पवार, सुरेश राठोड, अरविंद जाधव, तरुण मंडळी, गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते।